नमस्कार मित्रांनो, जय श्री कृष्ण. आज आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 5 श्लोक 17 आणि श्लोक 18 हे अभ्यासणार आहोत. यामध्ये आपल्या मनात नेहमीच अनेक प्रकारचे भेदभाव असतात. कोणी मोठा, कोणी लहान, कोणी श्रीमंत, कोणी गरीब, नाना प्रकारचे भेद असतात. पण या श्लोकांमध्ये भगवंत आपल्याला अशी एक दृष्टी देतात जी आपल्याला या सर्व भेदांच्या पलीकडे घेऊन जाते. एक ज्ञानी पुरुष जगाकडे कशा नजरेने बघतो, चला समजून घेऊया. श्लोक 17. पुनरागमन नसलेली अवस्था, द स्टेट ऑफ नो रिटर्न, म्हणजेच मोक्षाकडे नेणारी अवस्था. तद्बुद्धयस्तद आत्मनस्तनिष्ठाष्ट परायणः गच्छन्त्य पुनरावृत्तीम ज्ञानर्धित कल्मषः. ज्यांची बुद्धी परमात्म्यात स्थिर झालेली आहे, ज्यांचे मन परमात्म्यात विरघळलेले आहे, जे केवळ परमात्म्यातच निष्ठा ठेवतात आणि जे त्याला सर्वोच्च ध्येय मानतात, असे लोक ज्ञानाद्वारे सर्व पापांपासून मुक्त होतात, मोक्ष प्राप्ती करतात. मोक्ष प्राप्ती म्हणजे काय? हे पुन्हा जन्म न घेण्याची अवस्था. अशा अवस्थेला ते प्राप्त होतात. आता दैनंदिन उदाहरण बघूया. समजा आता एक नदी समुद्राला जाऊन मिळते. मग समुद्रातलं पाणी आहे, नदीचं पाणी आहे, नाल्यातलं पाणी आहे, तलावातलं पाणी आहे. आपण त्यामध्ये भेद करतोय, पण पाणी पाणीच आहे. एकदा ते समुद्राला मिळालं की ते पूर्ण समुद्रच होऊन जातं. मग आपण वेगळं करू शकतो का? नाही, हा भाग नदीच्या पाण्याचा आहे, हा भाग तलावातल्या पाण्याचा आहे. तसंच जेव्हा एखादा भक्त आपले मन, बुद्धी, आयुष्य हे पूर्णपणे ईश्वराला अर्पण करतो, तेव्हा तो या संसाराच्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो. त्याला वेगळे दुःख उरत नाही, कारण तो ईश्वराचाच अंश होऊन जातो. आपण सगळेजण हे ईश्वराचाच अंश आहोत. त्यामुळे आपण तोच आहोत जो आपलं स्वरूप आहे. हे त्याचंच एक रूप आहे. आपला जो जीव आहे, आपण म्हणतो ना आपल्या आतमध्ये जीव राहतो, जीवात्मा राहतो. तो जीव आणि शिव, जीव हा शिवाचाच पार्ट आहे. आत्मा जो आपण म्हणतो हा परमात्म्याचाच अंश आहे. त्यामुळे आपण जेव्हा या बोधावर येऊ की आपल्याला जे जे सगळे दिसत आहेत हे परमात्म्याचीच रूप आहेत, तेव्हा आपण मोक्ष प्राप्तीच्या मार्गावर मार्गस्थ होऊ, असं भगवंत येथे म्हणतात. बघूया श्लोक 18. समदृष्टी, खऱ्या ज्ञानाचे लक्षण. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव श्वपाकेच पंडिताः समदर्शिनः. ज्ञानी पुरुष विद्या, विनय संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा, चांडाळ, श्वपाक म्हणजे चांडाळ, या सर्वांकडे एकाच समदृष्टीने पाहतात. कारण त्यांच्या मनामध्ये हे एकदम पक्क झालेलं असतं की हे जे कोणी आहेत हे परमात्माच रूप घेऊन आपल्या समोर उभा राहिलेला आहे आणि प्रत्येकामध्ये ईश्वर बघण्याची वृत्ती, दृष्टी त्यांच्याकडे आलेली आहे. आता एक सोपं उदाहरण बघूया. आपण एअरपोर्टवर जातो किंवा एखाद्या मॉलमध्ये जातो, तिथे तो स्कॅनर असतो की ज्यामध्ये प्रत्येक येणारा जाणारा माणूस त्यामधून जात असतो आणि तिथे स्कॅन होत असतो. मग जेव्हा स्कॅन होत असतं तेव्हा ते एक्सरे मशीन जे असतं ते असा भेदभाव करतं का? हे याचं शरीर आहे, ते त्याचं शरीर आहे, हे श्रीमंताचं आहे, हे गरीबाचं आहे, हे बाईचं आहे का पुरुषाचं आहे? कुठलाच भेद नाही. त्यासाठी फक्त एक ह्युमन बॉडी, एक मानवी शरीर, याच अनुषंगाने ते प्रत्येक व्यक्तीकडे बघत असतं, म्हणजे स्कॅन करत असतं.
तीच समदृष्टी आपल्यामध्ये आहे का? आपण रस्त्यावरून जाताना एखादा भिकारी दिसतो, काहीतरी मागतो, आपण म्हणतो नाही हे सारखे तसेच मागत सुटतात लोक. आपण दुर्लक्ष करतो, काचावर करतो, इकडे बघून न बघितल्यासारखं करतो. पण आपल्यामध्ये अशी भावना कधी येते का की त्याच्यात जो ईश्वर आहे, त्याच्यात जो परमात्म्याचा अंश आहे तोच माझ्यात आहे. आपल्या दोघांमधला परमात्म्याचा अंश हा सेम आहे, हा सारखा आहे, हा सम आहे. या भावनेवर जेव्हा येऊ, ही जी समदृष्टी आपल्याकडे येईल, तेव्हा आपण ज्ञानी पुरुष म्हणून ओळखले जाऊ, असं भगवंत इथे म्हणतात. मित्रांनो, या 2 श्लोकांमधून आपल्याला महत्वाचा धडा मिळतो. आपले ध्येय हे ईश्वराशी एकरूप होणं हे असावं. कुणाचाही तिरस्कार न करणे, कारण प्रत्येक सजीवामध्ये तोच एक परमात्मा वास करतो. आपल्याला संत एकनाथांची गोष्ट माहित असेल. त्यामध्ये देखील संत एकनाथ महाराज हे त्यांच्या अंगावर एक तो माणूस असतो जो सारखा थुंकत असतो. ते पुन्हा नदीवर आंघोळीला जात असतात. आंघोळ करून आले की तो थुंकत असतो. परत तो म्हणत असतो, त्याला असं वाटत असतं की आता हे चिडणार, आपल्यावर रागवणार की दिसत नाहीये का तुला की मी आंघोळ करून आले आणि तू का माझ्यावर थुंकत आहेस, असं ओरडतील असं त्यांना वाटत असतं. पण असं कदापि होत नाही. प्रत्येक वेळी ते त्यांना नमस्कार करतात, परत जातात, परत आंघोळ करतात, परत येतात. असं मला गोष्टीचे डिटेल माहित नाही, पण साधारण 100-1 वेळा तरी असं होतं. खूप वेळा, म्हणजे भरपूर वेळा असं घडतं. आणि मग जो थुंकणारा माणूस असतो हे कबूल होतो. त्याला स्वतःलाच असं वाटायला लागतं की आपण हे काय करत आहोत, आपण कुणासोबत हे करत आहोत, आणि मग तो खजील होतो आणि तो माफी मागतो. तर असं का होतं? कारण त्यांच्या दृष्टीमध्ये सगळे समान लोक आहेत. प्रत्येक सजीव हा परमात्माच आहे, या भावावर, या बोधावर ते आलेले आहेत. त्यामुळे जर आपण ही समदृष्टी ठेवली तर समाजातला द्वेष संपेल आणि शांती निर्माण होईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. पुढील श्लोकांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री कृष्ण. हरि ओम तत्सत.